नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे द बुक्कड लाईफस्टाईल. तर हम्पी ट्रिपच्या डे 2ची सुरुवात आम्ही केली ती टेस्ट ऑफ ब्राह्मन्समध्ये ब्रेकफास्ट करून. डे 2चं फर्स्ट लोकेशन आमचं लक्ष्मी नरसिम्हा टेम्पल आणि बडावलिंगा टेम्पल होतं. विष्णुदेवाचा 4th अवतार असलेला नरसिम्हाची ही योगिक पद्धतीत बसलेली मूर्ती 21 फूटची आहे. सन 1528 मध्ये ही मूर्ती बनवली गेली होती. बडावलिंगाचा अर्थ बडा शिवलिंग म्हणजेच मोठा शिवलिंग असा आहे. हा शिवलिंग 9 फूटचा आहे आणि खाली वर्षभर पाणी असतं ते एका कनालने तुंगभद्रा नदीतून आणलं जातं. हे आहे प्रसन्न विरूपाक्षा टेम्पल. ह्या टेम्पलची खासियत म्हणजे हे एक अंडरग्राऊंड टेम्पल आहे आणि ते 14th सेंचुरीमध्ये बनवलं गेलेलं. असं म्हणतात की ह्या टेम्पलमध्ये फक्त राजाला अलाउड होतं यायला. हे आहे लोटस महाल. ह्याला चित्रांगी महाल सुद्धा बोललं जातं. ह्याचा स्ट्रक्चर असा बनवला आहे की सेंटरला बसलं की थंड हवा यायची आणि तिथेच देवाची राणी बसायची. ह्या स्ट्रक्चरला त्या काळाचा नॅचरल AC सुद्धा बोललं जातं. ह्या स्ट्रक्चरला गार्ड हाऊस नाव आहे, पण ह्याचा उपयोग कॉन्सर्ट हॉल आणि ट्रेजरी म्हणून सुद्धा केला जायचा. तिथेच बाहेर असे व्हाईट फ्लावर बेड्स खूप सारे बनवले गेले आहेत. हे एलिफंट स्टेबल आहे जे 15th सेंचुरीमधलं आहे. त्यावेळी राजा आणि राणी ज्या एलिफंट्सने ट्रॅव्हल करायचे त्या एलिफंट्सना इथे ठेवलं जायचं. हे रिमेन्स क्वीन्स पॅलेसच्या नावाने प्रसिद्ध आहेत. हे आहे हजारा रामा टेम्पल. हे टेम्पल हम्पीमधलं खूप प्रसिद्ध टेम्पल आहे. या टेम्पलमध्ये जे वॉल्स आणि पिलर्स आहेत त्यावर रामायणचे पॅनल्स आणि भगवद्गीताचे काही पॅनल्स कोरले गेले आहेत. हे जे पिलर्स आहेत ते पॉलिश्ड स्किस्ट स्टोन वापरून बनवले आहेत आणि त्यात विष्णूचे अवतार कोरले आहेत. असं म्हटलं जातं की हे टेम्पल 14th to 15th सेंचुरीमधलं आहे आणि ते विष्णूच्या राम अवताराला समर्पित आहे. हे आहे पुष्करणी खोला. पुष्करणी म्हणजे पायरी असलेलं स्टोरेज टँक जिथे पाणी स्टोअर केलं जायचं. हे टँक ब्लॅक ग्रेनाइट यूज करून बनवलं आहे. इथून राजा कल्चरल इव्हेंट्स आणि फेस्टिवल्स बघायचे. क्वीन्स बाथ हाऊस एक हिस्टॉरिक बेदिंग चेंबर आहे. ह्याला त्या काळातलं वॉटरपूल सुद्धा बोललं जातं. लंचसाठी आम्ही शिरीषा हॉटेलमध्ये गेलो. तिथेही लोकल थाळी आम्ही ट्राय केली आणि ती खूपच चविष्ट होती. हे हम्पी आर्किओलॉजिकल म्युझियम आहे जिथे एन्शंट हम्पीचे वेगवेगळे स्कल्पचर्स, भांडी, कॉइन्स, वेपन्स, लँग्वेज हिस्ट्री आणि बऱ्याच गोष्टी बघायला मिळाल्या. हा संपूर्ण हम्पी व्हॅलीचा एक मॉडेल बनवला आहे. नेक्स्ट लोकेशन आमचं विजय विठ्ठला टेम्पल होतं जिथे आम्ही ह्या गाडीतून गेलो. या गाडीचं 2-way जर्नी तिकीट 20 रुपीज पर पर्सन होतं. विजय विठ्ठला टेम्पलमध्ये जाणून घेण्यासारखं खूप काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत म्हणून आम्ही गाईड हायर केलेला. तुमने यहाँ तो अरब कंट्री से चाइनीज, पोर्तुगीज, मंगोलियन सकते यहाँ पर घोड़ा बेचते यहाँ पर सो स्पाइसीज आइटम लेकर था. सांबर पदार्थ होता है एक्चुअली लेना है एक्चुअली. तो बाजार स्टार्टिंग पॉइंट देर ओल्ड शिवा टेम्पल कृष्णा टेम्पल कृष्णा बाजार, अच्युतराया टेम्पल अच्युतराया बाजार, पट्टाभिरामा टेम्पल पट्टाभिरामा बाजार, माल्यवंत टेम्पल माल्यवंत बाजार, हजारीरामा टेम्पल पाचुपदी बाजार. The weekly 7 market. Down to top is single stop. You see. Single stop. Yeah. This hairstyle देखिए. This is a Kerala lady. You go to Kerala में इस तरफ ज़्यादा hairstyle देख सकते हैं. And there is a different of hairstyle.
केश विन्यास एक्चुअली देखिए उस टाइम पर लेडीज कितना फंडन था, उसका ज्वेलरी आइटम देखे, उसका ड्रेस कोड देखे आपको पता चलता है। तो टाइम पर फैशन था, आज नहीं, उस टाइम पर फैशन था। उसका कंसेप्ट एक राजा का एक राजा हमला $60 years 50 years बैक यहाँ पर कोई पूछने वाला नहीं था। तो टाइम पर लोकल लोग उस साइड घुमा प्रोटेक्ट करता सॉफ्ट हो गया, ऐसे तोड़ देते हैं लोग निकालकर पैक करा हुआ है। उसका ड्रेस कोड, दाढ़ी, टोपी देखे तो पता चलता है। और ये फ्रंट साइड है वर्ल्ड फेमस म्यूजिकल पिलर संगीत मंडपम। यहाँ पर 56 पिलर है। 56 पिलर में डिफरेंट ऑफ टून आता है, सारेगामा पदनिसा, मृदंगम, तबला, हारमोनियम, पंचताल, डमरू, वीणा, जल सभी आते हैं। 2010 का पहले सभी टूरिस्ट अंदर आकर ऊपर जाकर साउंड सुनने के लिए हाथ से टैप करा हुआ है, कॉइन से टैप, छोटा छोटा पत्थर से भी मार कर बहुत सारा डैमेज कर दिया। इस तरफ हजार हजार टूरिस्ट आते हैं, सब लोग टुडे फैशन द वर्ल्ड इज गोल्ड। किसान लोग का राजा दोनों मिश्र रहता हूँ, राज साम्राज्य राम राज रहता है। डे 2चे लोकेशन्स बघून झाल्यावर डिनरसाठी आम्ही गोपी रूफ रेस्टॉरंटमध्ये गेलेलो. इथलं फूड खूप मस्त होतं. सो जर तुम्ही विरूपाक्षा टेम्पलजवळ स्टे करणार असाल तर ह्या रेस्टॉरंटला नक्की विजिट करा. डे 3चं आमचं फर्स्ट लोकेशन विरूपाक्षा टेम्पल होतं. हे टेम्पल हम्पीमधलं खूप प्रसिद्ध टेम्पल आहे जिथे देवाची मूर्ती आहे. म्हणूनच देवाच्या गाभाऱ्यात फोटोज किंवा व्हिडिओज काढायला अलाउड नाही आहे. ही ती फेमस एलिफंट लक्ष्मी आहे जी विरूपाक्षा टेम्पलमध्येच निवास करते आणि लक्ष्मी तिची सोंड वापरून आशीर्वाद सुद्धा देते. हे कडलेकालू गणेशा टेम्पल आहे जिथे गणेशा म्हणजेच गणपती बाप्पाची मूर्ती कोरली आहे. ही मूर्ती 15th सेंचुरीमधली आहे आणि ह्याची हाईट 17 फूट आहे. हे कृष्णा टेम्पल 1513 मधलं आहे. तेव्हा राजाने उदयगिरीमधल्या एका टेम्पलमधून श्रीकृष्णांची इमेज इथे टेम्पलमध्ये आणली होती. तर हा होता हम्पी ट्रिपचा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि असेच अजून वेगवेगळे व्लॉग्स बघण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.